कथेचं नाव समान वाटणी. लेखक ॲडव्होकेट कृष्णा पाटील. गाव पांढरीतनं आमचं वसच बुडवलाय म्हातारीनं. बापानं जन्म दिल्याची खून म्हणून तरी एखादा तुकडा माझ्या पोराच्या नावाव कराय पाहिजे होता. आम्हाला भीक लागली म्हणून नव्ह, पर बापाचं नाव म्हणून. पर तुम्ही पल्ला दानशूर. तुम्ही कसा एकर तरी मागणार? म्हातारीनं तिच्या ईशाची समधी जमीन केली एकाच नातवाच्या नावावर, आणि तुम्ही बसा बोंबलत. आता तर शान व्हा, संधी चालून आली या, करा लवकर काय तर. मोरीत राहिलेलं ते खरकट पातीला धुतात होता. रकमा लाह्या फुटल्यागत ताड ताड बोलत होती. तिच्या बोलण्याला धारभोव राहिला नव्हता. भिंतीला टेकून अंधाऱ्या कोपऱ्यात नजर लावून पांडा निर्विकार होऊन बसला होता. त्याचं एक नाही की दोन नाही, हातातलं पातीलं तिथंच टाकून रकमा त्याच्या अगदी जवळ गेली. दोन्ही हात नाचवत पुन्हा म्हणाली, अहो नव्ह, अहो मी काय घरातल्या भिताडा संग बोलतीय का? अहो काहीतरी उत्तर देशील का नाही? व भेदक नजरेनं तिच्याकडे पाहत पांडा वैतागून म्हणाला, अगं तू आता थोडी शांत बसशील का? अगोदरच माझं डोकं भणभणून गेलं या, आणि त्यात तुझी असली कटकट. रकमा ताडकन काहीतरी बोलणार आणि एवढ्यातच दारावर टकटक वाजली. तिनं रागातच दार उघडलं तर दारात मंदार उभा होता. तो झपकन आत आला. घरातला गोंगाट त्यानं ऐकला होता. तो रकमाला म्हणाला, काय झालंय? अजून तो विषय संपला नाही वाटतं. हा, सहज संपण्यासारखा विषय आहे का बाबा? अरे तुमच्या समध्यांच्या इज्जतीचा प्रश्न आहे, पर यांना त्यातलं काहीच पडलं नाही. आंघोळीसाठी दोरीवरचा टॉवेल घेत पांडा म्हणाला, हे बघ रकमे, एकदा थुकलं की तेच पुन्हा चाटायचं नसतं. दिला शब्द दिला, आता माघार घेणं योग्य नाही. होय होय, मग बसा बसा हाताव हात चोळत. शरीराचं मुटकुळं करून कोपऱ्यात बसलेल्या पांडाच्या म्हाताऱ्या आईकडं डोळं मोठं करून बघत रकमा म्हणाली, पर हे माझ्या मड्यावर लादलेलं वज गावाकडे नेऊन टाका जावा. म्हातारीला आता अर्धी भाकरी बी देणं व्हायची नाही माझ्याच्यानं. हा, नाही देत मी. दोघांचा शब्दाला शब्द वाढत होता. सगळं घर भणांग झालं होतं. कपाटात ठेवलेल्या दुकानाच्या चाव्या मंदारनं झटक्यात घेतल्या. दोघांकडं जळजळीत नजर टाकली आणि चाव्या खिशात टाकून तो ताड ताड निघून गेला. त्याला जाताला बघून पांडा त्राग्यानं पुटपुटला, पोरांना सुद्धा अक्कल आली, पण तुला नाही. तुझ्या मनासारखं कर जा. जाऊन दिराचा गळा दाब जा, नाहीतर कर जा कोर्ट कचेरी जा. हातातला टॉवेल तिथंच टाकून पांडाही घराबाहेर पडला. घरापासून दूर जाताना त्याच्या चपलांचा करकर येणारा आवाज हळूहळू हवेत फिरत गेला. थोड्या वेळात कालव्याच्या गोंधळात गरगर फिरणारं घर एकदम थांबलं. सगळंच ठप्प आणि शांत झालं. मग धुतलेलं पातेलं रकमानं गॅसवर ठेवलं आणि भक्कन गॅस पेटवला. सकाळच्या जेवणासाठी 2 वाट्या तांदूळ शिजायला टाकलं. डब्यातलं पीठ काढून कणिक मळायला लागली. आत्या, अहो सकाळी सकाळी पप्पा रागानं का गेले हो? पल्लवी बेडरूम मधून डोळं चोळत बाहेर येता येताच पुटपुटली. त्यातून सगळं ऐकत होती. आज दिवस उगवायलाच घरातलं वातावरण नासक्या दुधागत झालं होतं. रकमा तडकलेल्या भातोडीप्रमाणे फुटून फुटून आता शांत झाली होती. हे बघ बाई, थोरली सून म्हणून तुझं तरी ऐकतात का बघ. घरी आल्यावर सांग त्यांना, म्हातारीच्या हिश्याचा 1 एकराचा तुकडा मंदारच्या नावावर करून घ्या म्हणावं. एकट्या धाकलेला सोडायचं कारण काय? कणकेचा गोळा बाजूला ठेवून रकमा पल्लवीला असं म्हणाली. पल्लवीनं तुच्छतेनं तिच्याकडे पाहिलं. पातेल्या खालचा निळसर गॅस फसफसल्याप्रमाणे थुंचतच ती बाथरूमकडे निघून गेली. बाहेर रखरखीत ऊन पसरलं होतं. नारळाची उंच हिरवीगार झाडं वाऱ्यावर डोलत होती. काही दुकानं उघडायला सुरुवात झाली होती. अजून बाजार सुरू झाला नव्हता. पांडा एकटाच रस्त्यानं पाय उडत ढकलून दिल्याप्रमाणे बापूकडे चालला होता. घरातली कटकट विसरायचं त्याचं एकमेव ठिकाण
म्हणजे जिवलग दोस्त बापू होता. देवा पांडुरंगा, आता कशातच रस राहिला नाही. ऐन बाजारपेठेत एवढं मोठं हार्डवेअरचं हे दुकान, एक पोरगा इथं दुकानात, दुसरा पोरगा IT मध्ये 15 लाखाच्या पॅकेजवर बेंगलोरला नोकरीला आहे. बाजारपेठेला लागून मुक्याच्या ठिकाणी 3 मजली बंगला आहे. चांगली गुंतवणूक म्हणून घेतलेलं 4 फ्लॅट आहेत. बायकोच्या नखापासून केसापर्यंत सोन्याचं दागिने आहेत. पण आता हे सगळं निरस आहे, बेचव आहे. मीठ नसलेल्या आळणी स्वयंपाकासारखं वाटायला लागलंय. काय करावं? विचारांच्या तंद्रीतच तो बापूच्या घराच्या दिशेनं चालत राहिला. दारातच दात घासत उभे असलेल्या बापूनं पांडाला बघताच बाजूला पांढरी शुभ्र पिचकारी मारली आणि हसत हसत म्हणाला, या या पांडुरंगा, आज येरवाळी काय काम काढले? का उठल्या उठल्या सुरुवात झाली? पांडा तसाच पुढे येऊन फरंडा टेकला. खुश करून त्यानं अंगलं भांडलं. एक उसासा टाकत म्हणाला, उठल्या उठल्या काय आणि झोपता झोपता काय? तिला काय मुहूर्त लागतोय का? गड्या काय पण म्हण पांडा, बायको मात्र तुझ्या नशिबी लई ह्याकाड भेटली बघ. एकदा ठेका धरला की तो ठेकाच. आता तर लईच इरेला पेटली या. म्हातारीनं तिचा हिस्सा एकाच नातवाला का दिला म्हणून रोज बोंब मारती या. खळाखळा चूळ भरून आत येता येता बापू म्हणाला, काय पांडा बघ, झक मारली आणि तुमच्यात मध्यस्थी केली, रजिस्टर झाली, लिखापट झाली. अरे आता कसं बदलता येईल? मग पांडा काहीच बोलला नाही. सुकलेल्या फळागत तसा शून्यात पाहत बसला. होय र पांडा, ए पांडा, लय येरवाळी आलास. आज आणखी रखमानं दंगा केला का? चहाचा कप पांडाच्या हातात देता देता बापूच्या म्हाताऱ्या आईनं विचारलं, तिला दुसरं काय काम आहे का? नाही. हातात घेतलेला चहाचा कप तो बाजूला ठेवून पांडा असं म्हणाला. बापूच्या पाठमोऱ्या म्हातारीला बघून पांडा स्वतःच लहान झाला. त्याला लहानपणीचं आठवायला लागलं. मायाकाच्या जत्रेला आई कडेवर घेऊन जायची. अवघडली की कड बदलायची. 5-6 मैल तशी चालायची. घामानं तिची मोरपंखी फाटकी चोळी चिंब भिजायची. धुना धुतल्यागत ओली व्हायची. पण तरीही पांडाचा पाय खाली टेकू द्यायची नाही. कमरेच्या केळात खोवलेली 5 रुपयांची चुरगळलेली नोट ती पांडाच्या हातावर टेकवायची आणि म्हणायची, घे जा, काहीतर खायला खा. आता पुण्यांदा कवा पुढच्या वर्षाला जत्रा येईल, जा काहीतर खाऊन ये. बापानं कधी खांद्यावर घेतल्याचं आठवत नाही. पांडाला कळतंय असं बाप रामोशाच्या वस्तीवर पडून असायचा. दिवसभर दारू ढोसायची आणि तिथंच पडून राहायचं. घरी आलाच तर चुलीत पाणी ओतायचा. मोठे डोळे करून पोटच्या पोराकडे तिटकाऱ्यानं बघायचा. तोंडाला येईल ते बोलायचा. एकदा आईमध्ये पडली तर रापकन तिच्या पाठीत धबाका दिला. आई भेलकांडत कोपऱ्यातल्या भिंतीवर आदळली. डोक्याला खोच पडली. मी आणि धाकटा जेसू तिच्या जवळ पळत गेलो. तसा बाप झटकन जवळ आला आणि पायताना सकट मला लाथ मारली. मी दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन पडलो. भेदरलेल्या डोळ्याने आईकडे बघत घाबरून गप्प बसण्यापलीकडे मी काहीच करू शकत नव्हतो. त्याला भडबडून आलं, आताच परत जावं आणि म्हातारीला भेटावं असं वाटायला लागलं. अरे लगा, ए पांडा, अरेच्या काय थंड पळकावणी झाल्यावर पिणार आहेस वय? आ
बापूच्या बोलण्यानं तो भानावर आला. मग त्यानं कपानच फुरकं मारून कसा बसा चहा संपवला. टॉवेलनं तोंड पुसता पुसता बापू म्हणाला, ए पांडा, खरं सांगू का, तुझ्या बायकोला येसूळ उठलाय ना, तो तुझ्या आईचा. तिच्या नावावर 2 एकर दिंडीचं माळ करून ठेवलंय ना, त्यासाठी ती बोंबलती. चहाचा रिकामा कप खाली ठेवत पांडा म्हणाला, मला कळतंय समजा, पण तिच्या मनासारखं करायला गेलो तर लोक तोंडात शेण घालत्याल. माझ्या दोन्ही पोराला बी तिचं वागणं पसंत नाही. पर काय करावं हेच कळ नाही आता. बापूनं डोकं खाजवलं. पांडा तर नुसताच कोऱ्या कागदाकड होऊन बसला होता. चपचपेत उन्हाची तिरी भासत होती. थोड्या वेळानं दुकानात जाण्यासाठी गुडघ्यावर हात ठेवून पांडा उठला. दुकानाकडे जाणारा रस्ता डांबरी चकचकीत होता. तिथून जाताना त्याला पुन्हा आईची आठवण आली. गावाकडे असताना अशाच रस्त्यानं आई बाजाराला जायची. मागून ओढल्यागत मी कधी काखेला घ्यायचे, कधी थोडं चालायला लावायची. एक म्हणता 4 ठिकाणी तेला मिठाची चौकशी करायची. तेवढंच 2 रुपये उरवून मला एक बिस्किट पुडा द्यायची. शेवचिवडा घ्यायची. थोरला म्हणून माझ्यावर तिचा भारी जीव. घरी जाताना हातात ओझं असलं की पुन्हा चालवायची. मग रात्री उशिरापर्यंत तळव्याला तेल चोळायची. म्हणायची, पांडुरंगा, कधी मोठा होशील र, कधी मोठा होशील. मंदार हार्डवेअर सेंटर या आपल्या 2 मजली दुकानासमोर आल्यावर त्याची छाती अभिमानानं फुलली. मंदारच्या जन्मावेळी या दुकानाची सुरुवात झाली आणि आज तोच मंदार सगळा कारभार पाहतोय. 4 कामगार आहेत, 1 झाडूवाला आहे, 1 कारकून आहे. खरेदी विक्रीची मोठी उलाढाल आहे. अत्यंत समाधानानं तो बाहेरच्या बाकड्यावर बसला. नेहमीप्रमाणे दुकान उघडून झालोट चालली होती. मंदारनं देवपूजा चालू केली होती. डोळे बंद करून फोटोला अगरबत्ती लावताना मंदारचा फोन वाजायला लागला. फोन मंदारची पत्नी पल्लवीचा होता. पांडानं फोन उचलला. पल्लवी तिकडून म्हणाली, अहो ऐकताय का, अहो तुम्ही सकाळी न जेवता गेलाय. हे बघा, बाहेरून नाश्ता तर मागवा तुम्ही. तसा पांडा म्हणाला, अगं पल्लवी, मी पप्पा बोलतोय. मंदार देवपूजा करतोय. होय, मी सांगतो त्याला नाश्ता करायला. काळजी करू नकोस तू. ऐक ना, आई उठली का? तिला चहा नाश्ता काय दिलंय का? पप्पा, आजी अजून तरी उठली नाही. उठली की मी करून देईन चहा त्यांना. पल्लवीने तिकडून फोन ठेवला आणि पांडाने एक उसासा सोडला. त्याच्या मनाला आच लागली. गेला महिनाभर हा खेळ चालू होता. जयसिंग कडून म्हातारी ज्या दिवशी इकडे आली त्या दिवसापासून रखमानं भांडायला सुरुवात केली. म्हातारीला धड जेवण देत नव्हती की तिचं लुगडं होत नव्हती. काल तर रखमानं कहरच केला. रतिबाच्या दुधाची तिनं बासुंदी केली. बासुंदी म्हातारीच्या लय आवडीची. रखमानं मला ताट वाढलं. ताटात बासुंदीची वाटी दिली. स्वतः ताट वाढून घेतलं. बासुंदीची वाटी घेतली. म्हातारीच्या ताटात 1 शिळी चपाती आणि वाटीभर दूध दिलं. बासुंदीचा पत्ताच नाही. समोरच म्हातारी जेवायला बसलेली. माझ्या घशात घास उतरत नव्हता. वाटलं उठावं आणि रखमाला दुहून तडाखं लावावं. त्याशिवाय तिला समजायचं नाही. पण हातच उचलायला धजला नाही. मागचा प्रसंग जसा आच्या तसा त्याच्या डोळ्यापुढे उभा राहिला. अशीच एकदा दिवाळीच्या सणाला म्हातारी 4 दिवस आली होती. भावाच्या वाटण्या झाल्यावर ती पहिल्यांदाच आली होती.
आल्यापासून रखमा सासू बरोबर एका शब्दानं बोलली नव्हती. ती तोंड पाडून खाली मान घालूनच घरकाम करत होती. एके दिवशी म्हातारी म्हणाली, ए रखमा रखमा, काय दुखतंय काय? अगं सणासुदीच्या तोंडावर गपगप का आहेस ग? राहू दे काम, मी करेल समजा. तेव्हा फणकाऱ्यानं रखमा म्हणाली, होय, काय दुखत नाही आणि काय खुपत नाही. मला काय दाढ भरली नाही. आलाय 4 दिवस तर खावा तुकडा आणि गप वाट धरा. तो एकटाच लिव खाय होय तुम्हाला? ह्याला जणू मी तुम्ही काढलंच नाही. हा, समधी जमीन त्याच्या पोराला देऊन टाकली. अहो जावा की मग तिकडच. तिच्या ह्या आगावपणामुळं पाण्यात तहाडकन उठला आणि तिला बदडली. तिला तो घराबाहेर काढणारच होता, पण आईच मध्ये पडली. म्हणाली, अरे पोरा, माझ्या पायतीच्या अंगाला हात लावू नगस रे बाबा. शपथ आहे माझी तुला, हात लावू नगस तिच्या अंगाला. दिवाळीचा सण तसाच टाकून म्हातारे गावाला निघून गेली. सणाच्या दुसऱ्या आंघोळीसाठी पांडा पाठ लवकर उठला. पलीकडच्या क्वाटवर झोपलेल्या रखमाला म्हणाला, ए रखमा, उठ लवकर. दिवाळीच्या आंघोळीसाठी पाणी तापत ठेव. आतून काहीच आवाज आला नाही. मंदारच म्हणाला, ओ पप्पा, कालचा प्रसंग मम्मीच्या जिवारी लागलाय आणि दिवसभर ती तशीच पडून राहिली. मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण त्या आभाकडे डोळं लावून गप्प बसते. झालं गेलं विसर आणि कामाला लाग म्हटलं मी, पण मलाच म्हणते पप्पा ते. लग्न झाल्यापासून आयुष्यात काही चूक नसताना पहिल्यांदा मार खाल्लाय मी. तोही सासू समोर आणि मुलासमोर. कसं विसरणार मी? आणि पप्पा, ती खूप बडबडत राहिली तशीच. हे बघा, असं करा, तिला चांगल्या दवाखान्यात दाखवायला पाहिजे. नर्सो बगल्लीतल्या दिगे डॉक्टरांकडे तिला नेलं. तपासणी झाल्यावर पांडा डॉक्टरांना म्हणाला, हे बघा डॉक्टर, तोंडाचा पट्टा सुरू झाला की थांबतच नाही. दर महिन्याला हिशोब मागते. गावाकडे म्हातारीला किंवा जयसूला पैसे देतोय का त्याची तपासणी करते. मंदारला म्हणते, आतापर्यंत ह्याने गावाकडचीच घर भरलीत. दिलं तेवढं खूप झालं. नाहीतर आजीचा काकाचा पुळका येऊन काहीतरी देशील. मग माझ्यासारखं कोण वाईट नाही सांगते तुला. खरं तर डॉक्टर, त्या दिवसापासून मी तिला रागानं सुद्धा बोलायचं सोडून दिले. हात तर अजिबात लावला नाही. तिच्या भीतीपोटी आईला किंवा जेसूला मदत करायचं सोडून दिलंय. या अगोदर अशी करत नव्हती. काय झालं असेल? लांब उसाचा टाकत पांडा बाकड्यावर जाऊन बसला. दंडात खोलवर सुई घुसली आणि औषधाचा लाल द्रव शरीरात उतरला. तशी रखमा कळवळली, हे बघा, 8 दिवसात चांगला फरक पडेल असं म्हणून डॉक्टरांनी रिकामी सिरीज ट्रेमध्ये ठेवली आणि हातातलं ग्लोव्ज कचरा कुंडीत टाकलं. पुढे ते म्हणाले, हे बघा, यांना मानसिक धक्का बसलाय. डोक्यावरच्या गोळ्या मात्र नियमित खाव्या लागतील. ओ पप्पा, पप्पा, आतर येऊन बसा. औन कसलं कडक पडले. मंदारच्या आवाजानं पांडा भानावर आला. तो उठून दुकानात आत गेला. फॅन खाली गार वाऱ्याला त्याला बरं वाटलं. मंदार काकुळतीनं म्हणाला, पप्पा, तुम्ही असं करा, जेसू काकांच्या कानावर ही गोष्ट घाला तर तुम्ही. अहो, याचं रोज कोटवर चालायचं घरात. मला पण कंटाळा आलाय बघा. मंदार, ए पोरा, अरे कसं कानावर घालणार रे? त्याचा दोष तरी काय रे? अरे आपण कोणत्या तोंडानं त्याला जमीन मागणार? सांगतो, कोणत्या तोंडानं मागणार? ग्राहकांची वर्दळ सुरू झाली आणि मंदारनं पांडाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. मग पांडाही पुढं काहीच बोलला नाही. बाजारपेठ गजबजली होती.
रस्त्यावर वर्दळ वाढली होती. ऊन रखरखत होतं. रस्ता माणसाने फुलवून गेला होता. पांडा मात्र एकाकी असल्यागत दुकानात बसून होता. थोड्या वेळानं तो उठला. मंदार म्हणतोय तर जयसूकडे जाऊन तर येऊया, असा विचार करून तो बाहेर पडला. बापूची दुचाकी घेऊनच जाऊया असा विचार करून तो पुन्हा बापूच्या घराकडे वळला. गावाकडे जाणारा रस्ता वळणाचा होता. बापू मागं बसला होता. पांडा पुढे बापूची बजाज कॅलिबर गाडी चालवत होता. बापू म्हणाला, ए पांडा, अरे एकदा वाटण्या झाल्या त्या झाल्या. अरे 4 माणसात तू शब्द दिलास. अरे आता कुठल्या तोंडानं जयसूला 1 एकर मागायचा? हे बघ बाबा, मला तरी अजिबात पटत नाही. उगा तू म्हणतोयस म्हणून मी तुझ्या बरोबर पावसाची चिन्ह असताना सुद्धा इथे यायला लागलोय. मला काही पटत नाही. पांडा म्हणाला, हे बघ बापू, मला तुझं सगळं पडतंय रे, सगळं पडतंय. पण दुसरा इलाज आहे का? काय करणार? बोलून तर बघू, काय पर्याय निघाला तर रकमेचं तोंड तर बंद होईल. घरात आम्हाला शांती तर लाभल. चढ लागला. पांडानं गाडीचा गिअर बदलला. पुन्हा गाडीचा वेग वाढवला. थोडं अंतर गेल्यावर बापू म्हणाला, अरे पांडा, अरे जयसूनं लहानपणापासून आईची सेवा केली. अरे दारुड्या बापाची मरेपर्यंत अंथरुणं बदललीत. शेती करत करत कैक येळा तुला बी मदत केली. मग आईनं तिच्या नावावरच 1 एकर जेसूच्या पोराच्या नावावर केलं तर कुठं बिघडलं रे? पांडा म्हणाला, ते खरंय बापू, खरंय. पण आता रकमेला कसं समजावायचं? तिच्या डोक्यात एकच खूळ बसलंय. म्हातारीच्या हिश्याचा एक तरी तुकडा तिच्या पोराच्या नावावर करायला पाहिजे. बापू म्हणाला, तिला पण काहीतरी जनाची नाही, निदान मनाचे तर वाटायला पाहिजे. तिनं असं काय केलं म्हातारीसाठी? डांबरी रस्ता संपून मुरमाचा रस्ता सुरू झाला. पांडानं गाडीचा वेग कमी केला. बापू म्हणाला, ए पांडा, आठवते का तुला? एकदा म्हातारी स्लॅबवरनं खाली पडली होती. तिच्या पायात सळ्या घातल्या. 3 महिने म्हातारीनं भुई सोडली नव्हती. तेव्हा तू आणि रखमा तर अरे म्हातारीकडे फिरकला सुद्धा नव्हता. तेव्हा जयसूची शाळा तर सुटलीच, पण त्याच्या वाट्याला कायम शेती करणं आलं आणि त्याच्यामुळेच तू बी दुकान टाकू शकलास. ते इसरून कसं चालेल र? अरे दुकानाच्या जीवावर तू शहरात 2 फ्लॅट घेतलेस, मोठं घर बांधलंस. दुकानासाठी ऐन बाजारपेठेत इमारत झाली तुझी. अरे त्यात काही जयसूनं मन दाखवले का? म्हणून हे बघ, आम्ही वाटणी करण्यात मध्यस्थी केली. तेव्हा 8 एकराचं 3 हिस्से केलं. 3 एकर तुला, 3 एकर जयसूला आणि 2 एकर म्हातारीला. खरं म्हणजे जयसूला अजून एखादा एकर जादा द्यायला पाहिजे होता. तेव्हा तो राबला बिचारा आत्तापातूर. दारुडा बाप हातरुणाला खेळल्यावर अरे त्यानंच त्याची उसावर केले. आईचं आदलं मधलं आजारपण त्यानंच निस्तारलंय. घरची शेती म्हणून त्याचं शिक्षण फुटलं, पण तरी तो राबत राहिला. तो गावाकडे होता म्हणून तू शहरात आलास. अरे नाहीतर तुला सुद्धा शेतात रोजगार करावा लागला असता. अरे सुरुवातीला जयसूस तुला समजा पुरवायचा, आठवते का? गावाकडचं धान्य ऐकायचा, दुधाचा थोडा पगार आला की पैसे तुला पाठवायचा. अरे समजा तुझ्या बायकोला कळायला पाहिजे, तू सांगायला पाहिजे. गाडी जयसूच्या अंगणात थांबली आणि बापू गाडीवरून खाली उतरला. त्यानं सभोवार नजर टाकली. अंगणात मोडकी बैलगाडी पडली होती. गाडीच्या पलीकडं कासऱ्यानं बांधलेलं वैरणीचं 2 बिंड पडलं होतं. ऊसाची पाचट कालीलं 2 ढीग पसरलं होतं. पलीकडच्या कोपऱ्यात कुडाच्या आडाला 2 शेरडं बांधली होती. गोट्यात हाडकोया राखाडी रंगाच्या 2 म्हशी होत्या.
पत्र्याच्या सोप्यात एका कोपऱ्यात जुनी गंजकी खाट ठेवली होती. 2 मळक्या चादरी अंगावर घेऊन कमळी क्वाटवर पडली होती. बोटा एवढ्या तुरकाटीसारखा वाळलेला सुरकतलेला एक हात चादरीतून बाहेर आला होता. डोळ्यांच्या तर निव्वळ खोबण्या झाल्या होत्या. नुसती बोबळं हालत होती. पोट भकाळीला गेलं होतं. नासून किल्लेल्या फळासारखी कमळे अस्ताव्यस्त क्वाटवर पडली होती. रानातून आणलेला वैरणीचा बिंडा जयसून गोठ्यात टाकला. बाहेरच्या निळ्या प्लॅस्टिकच्या बॅलरमधल्या पाण्यानं त्यानं हातपाय धुतलं आणि तो आत आला. बापूनं त्याच्याकडे निरखून पाहिलं. घरातली फाटकी पॅन्ट अर्धी करून त्यानं कमरेला अडकवली होती. छावा फाउंडेशन असं छापलेला कुणीतरी दिलेला जुना भोग पडलेला टी शर्ट त्यानं घातला होता. माळावरच्या खोट्या गवतासारखी त्याची करडी दाढी वाढली होती. पांडाकडे पाहून जयसूला म्हणाला, तुम्ही कधी आलास? याच्या अगोदर फोन तर करायचा नाही का? जेवणाखाण्याचं काहीतरी केलं असतं. पांडा म्हणाला, आम्ही जेवण करूनच निघालो होतो. कालच येणार होतो, पण वेळ मिळाला नाही. कशी आहे आता कमळीची तब्येत? आम्ही आल्यावर काय बोलली बी नाही. जयसूनं त्याच्या बायकोकडे पाहिलं. रया गेलेल्या कापडासारखी बायको इरित झाली होती. दादा बरीच म्हणायची, बरीच आहे तब्येत. आज थोडं डोळं उघडले ती. आता आयुर्वेदिक औषध चालू केले. पडला फरक तर पडला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाहेर आभाळाकडे बघत इतकंच तो म्हणाला. बाहेर अंधारून आलं होतं. आभाळा ढगांची दाटी होऊ लागली होती. बघता बघता ढगांची काळी फळी उभा राहिली. काळा प्रचंड कातळ उभा राहिल्यासारखं आभाळ दाटून आलं आणि अचानक वादळी पावसाच्या बोटा एवढ्या धारा कोसळायला लागल्या. वाऱ्यामुळे पावसाचं चपकार आत यायला लागलं. कमळाचं अंतरून पांघरून बऱ्याच ठिकाणी भिजलं. जोर लावून सर्वांनी कमळाला क्वाटसहित उचललं आणि तिला आत नेऊन ठेवलं. तिच्या अंगावरची भिजलेली चादर काढून जयसून दुसरी कोरडी चादर तिच्या अंगावर टाकली. बाहेर सोप्यातला पत्रा पावसाच्या बोरासारख्या थेंबाने तडातडा वाजत होता. आतल्या घरात कौलातून बदा बदा पाणी गळायला लागलं होतं. सगळ्या घरात पाणीच पाणी झालं. वरतीकडचं पाकं तर पूर्ण पडायला लागलेलं. अजून थोडा पाऊस पडला तर भिताड पडेल का काय अशी भीती वाटायला लागली होती. पावसानं चांगलं 2 तास झोडपून काढलं. घराभोवती पाण्याचं तळं साचलं. गुडगावर गढूळ पाणीच पाणी. जेसूला कसनूसं वाटलं. शहरातल्या चकचकीत बिल्डिंगमध्ये राहणारा थोरला भाव आलाय. त्याच्याबरोबर त्याचा श्रीमंत जोडीदार बापू आलाय. त्यानं आपलं घर बघून काय वाटलं असेल असा विचार करत जयसू म्हणाला, दादा गेल्या वर्षी एक खोली बांधायची होती, पण अचानक कमळाला आजार चढला. ऊसाचं बिल पण अजून आलं नाही. म्हातारीचं ते 2 एकराचं माळ अजून तसंच पडू नाही. गुदस्ता त्यात नांगूर घालायचा, पण जवळ पैसाच नाही. आता बघायचं गणेश कुठं तर नोकरीला लागतोय का, मग बांधाव्यात म्हणतो 1-2 खोल्या. बापून विचारलं, जेवणा खाण्याचं काय करताय? घरात आलेलं पाणी खराट्यानं बाहेर ढकलं. जेसू म्हणाला, गावात एक भाबे ती घरगुती खानावर चालवते. तिला डबा द्यायला सांगितलंय. ती कधी देते कधी नाही. मग डबा नाही आला तर मक्याची कणसं उकडून खायची. कधी कधी भात शिजवून खायचा. मला चपाती नाही बनवा येत, गणेशला बी नाही. कवा आयुष्यात लाटणं हातात धरलंच नाही. मग काय करायचं? त्यात गणेशचं लग्न बी लवकर उठणं झाले. शिक्षण मस्त 17वी झाले. शाळा शिकून पोरगा शेती करतोय म्हणल्यावर
मुलीच कोण दिना झाले. हाय बघायचं चालू. खराटा बाहेरच्या कुडाला अडकून तो थोडा वेळ तसाच उभा राहिला. आतल्या कमळाच्या क्वाटकडे पाहत म्हणाला, हे अशी पडून. त्यामुळे म्हातारीचं लय हलवायला लागलं. दादा, तिला येळायला शिवण मिळेना म्हणून मॅच म्हणलं, जा दादाकडं. हे तर राहून म्हातारपणे तुझा हाल नको व्हायला. तिथं समधी सोय तर होईल. लागलं कमी जास्तीला तर शहरात डॉक्टर असतो. हे तर या पडक्या भेताळात राहण्यापरेस तिथं चांगलं घर आहे. शेवटचं 4 दिवस तरी दादाजवळ सुखात जातील तुझं. हे बघ दादा, तिकडं जायला म्हातारी राजी नव्हतीच रे. तिच्या अजिबात मनात नव्हतं. पण मीच थोडा जोर लावल्यावर कशी तर तयार झाली आणि मग तिकडं ती आली. दादा, आता हाय कर बरी म्हातारी. अरे कमळीच्या आजारपणाच्या नादात मी बी काही चौकशी केली नाही. हाय ना बरी? हाय ना ठीक ती? म्हातारीच्या आठवणीनं तू गलबलला. आल्याच आपण म्हातारीच्या तब्येतीची चौकशी करायला पाहिजे होती असं त्याला वाटून गेलं. पाण्यानं मान खाली घातली होती. एकदम भाणावर येतो म्हणाला, होय होय हाय की, चांगली आहे म्हातारी. खाती पिती आणि आराम करते. तू तिची काय सुद्धा काळजी करू नकस. हाय मी तिला, मी घेतो काळजी. फुटलेल्या कापसाच्या बोंडाप्रमाणे पांडातून उद्ध्वस्त झाला. आपण निदान उबदार घरात राहतोय. 2 वेळा चांगलं चुंगलं खातोय. इथं राहण्यासाठी साधी भेताड सुद्धा नाहीत. खायला सुद्धा 1 दिवस आहे, 1 दिवस नाही. मनातून तो ढासळून गेला. आपण उगीच आलो असं त्याला वाटायला लागलं. उठता उठता तो जयसूला म्हणाला, कमळाच्या तब्येतीची काळजी घे. औषध वेळेवर दे. रात्री घरी आल्यावर तो तसाच बसून राहिला. म्हातारी पलीकडच्या खोलीत झोपली होती. रखमा आणि पल्लवी गलीत घरापाठीमागं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्या दोघी तिथून जेवण करून येणार होत्या. दुकान बंद करून मंदार आला. हातपाय धुवून तोही पांडाजवळ बसला. पांडाला म्हणाला, पप्पा काय म्हणाले जेसू काका? काय म्हणाले? पडलेल्या चेहऱ्यानं पांडानं मंदारकडे पाहिलं. पोराला काय आणि कसं सांगायचं या विचारात तो पडला होता. शरमलेल्या मनानं तो मंदारला म्हणाला, होय र, तू काय म्हणणार? आम्हीच काही विचारलं नाही. तिथं गेलो तर मुंगीला मोताचा पूर. निवार हाय तर जेवण नाही, जेवण आहे तर निवारा नाही, अशी त्यांची अवस्था. कसं आणि काय विचारायचं त्याला? काय विचारायचं? काहीही न बोलता मंदार उठून त्याच्या खोलीकडे निघून गेला. रखमा आणि पल्लवीला घरी यायला रात्रीच्या 10 वाजल्या. पांडा त्यावेळी अर्धवट झोपेतच होता. त्या रात्री छताकडे डोळं करून तो नुसताच पडून राहिला होता. काट्याच्या पांजराणात आपण दिशा म्हणून अडकून पडलो आहोत. सगळ्या शरीराला चहूबाजूनी काठे बोचतायत असे त्याला वाटायला लागलं. रात्रभर तो असाच तळमळत राहिला. पहाटे अचानक कसल्या तरी गरम स्पर्शानं तो जागा झाला. उठून बघतोय तर म्हातारी जवळ आलेली. सर्वत्र पहाटेची शांतता होती. अजून कोणीच उठलेलं नव्हतं. मंदार, पल्लवी, रखमा त्यांच्या खोली शांतपणे झोपलेल्या होते. पहाटेच्या थंड नीरव वातावरणात म्हातारीच्या गरम श्वासाची घरघर तेवढी ऐकायला येत होती. म्हातारीनं पांडाच्या तोंडावरून हात फिरवला. उगीच केसात बोट फिरवली. तिला भरून आलं. म्हणाली, हे बघ पोरा, कुंकू तुटलं आणि आयुष्य फुटलं. आता कुणाला तरी दोष देऊन काय उपयोग आहे?
आयुष्यभर माझ्या वाट्याला भूकच असते आला तर पोरा, तू तर काय करणार रे? काय करणार तू? ते पुन्हा एकदा पांडाच्या जवळ सरकले. खोल आवाजात म्हणाले, पोरा बाळाला नीट सांभाळ. रकमेचं लय मनावर घेऊ नकस. अरे तिच्या लेकराच्या मायेपोटी ती असं वागते. तिचं बराबरच आहे म्हणायचं. मी जाईन जयसूकडा, काय बी काळजी करू नकस तू. करण शेवा तिथल्या सुनेची काही चार घास तिकडच. अरे पोरा, आता किती दिवस राहिलेत माझं तरी. आज आहे तर उद्या नाही. तू नको काळजी करूस आणि रकमेचं लय मनावर घेऊ नकस. तिनं तिच्या पेशवीतून 100 रुपयांची मळकी नोट काढली आणि पांडाच्या हातावर ठेवत म्हणाली, हे बघ, असं कर. आपल्या मंदारच्या होणाऱ्या पोराला काहीतरी अंगड टोपडा आण. काय माहित तेव्हा मी असं नसन, आणि असले तर इकडे येणं होते वय नाही होयाचं. अंगड टोपडा आण तेवढं आपल्या मंदारच्या पोराला. ते गुडघ्यावर हात ठेवून हळूच उठली. गुडघ्याची हाडं काढ वाजली. लुगडं चोळी भरलेली जुनी मळकट पिशवी तिनं काकेत मारली. दुसरी गोळ्या औषधांची प्लॅस्टिकची पिशवी हातात घेतली. दोन्ही पिशव्यात तिचा सगळा प्रपंच भरला होता. सोबत चिंता झालेला आयुष्य घेऊन ती थोरल्याच्या घराबाहेर पडली. पाठीवर विंचवाचं बिराड असल्याप्रमाणे ती रस्त्याला लागली. आता ती धाकल्याच्या घराच्या दिशेनं चालू लागली. हळूहळू म्हातारे अंधारात लुप्त झाले. आईच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत पांडा नुसता थरथरत उभा होता. त्याचं सगळं शरीर कंप पावत होतं. त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. भिंतीचा आधार घेऊन तो तसाच उभा राहिला. तसाच उभा राहिला.